शांत बसा सगळे. गुड आफ्टरनून. सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे हम जिसका कर्जा, जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे हम जिसका कर्जा, माही नहीं होती भगवान के बराबर, गुरु का भी है उतना ही महान दर्जा, गुरु का भी है उतना ही महान दर्जा. भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ज्ञान ही काम आया था, भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ज्ञान ही काम आया था. माँ ने तो उंगली थाम कर कहा था चलो, पर चलना कहाँ है ये तो गुरु ने ही सिखाया था, चलना कहाँ है ये तो गुरु ने ही सिखाया था. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. आपल्याकडे म्हणले जाते की माता पिता गुरुदैवम, म्हणजे आपल्या आयुष्यातील पहिले स्थान हे आपल्या माता पिताचे असते, दुसरे स्थान हे आपल्या गुरुचे असते, मग दैवतांचे असते. म्हणजे आपण आपल्या संस्कृतीमध्ये गुरुजनांना दैवतांच्या आधीचे स्थान देतो. म्हणूनच म्हणते की सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला, सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला व देवदेवतांआधी नमन माझ्या शिक्षकांना, देवदेवतांआधी नमन माझ्या शिक्षकांना. शिक्षक हे ज्ञानाच्या प्रकाशाने आयुष्यातील अंधार नाहीसा करतात. आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ आपल्याला देतात. जीवन कसे जगावे हे शिकवतात. आपल्यातील अपूर्णाला पूर्णत्व देतात. खरं तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्तच आपण शिक्षक दिन साजरा केला जातो. ते एक महान शिक्षकतज्ञ, तत्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या सन्मानार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच मला माझ्या शिक्षकांसाठी एक कविता म्हणावीशी वाटते की पृथ्वी तलावरचे ईश्वर म्हणजे आपले गुरु, ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे आपले गुरु, जे घडवतात, शिकवतात, भविष्य आपले सावरतात, बळ पंखात भरून आपल्या गरुड जपेचे वेळ लावतात. कुंभार घडवितो घटास तसे गुरु ठाई घडतो आपण, काय किती आपणास दिले अशक्य आहे त्याचे मापन. महिमा त्यांचा अगाध किती, वर्णा या शब्दही पडती अपुरे, गुरु विना जीवन म्हणजे वाटे सारे सुने अधुरे, गुरु विना जीवन म्हणजे वाटे सारे सुने अधुरे. मित्रांनो, माणसाला बोलता येतं, विचार करता येतं, विचारातून कृती करता येते आणि त्या कृतीतून स्वतःला घडवता येतं. पण हे घडवत असताना घडवणारं कोणीतरी आपल्या सोबत असावं लागतं. आपल्या वाकड्या तिकड्या पाऊल वाटांना सरळ करून यशाचा चौपदरी हायवे दाखवणारी व्यक्ती माणसाला नेहमी आवश्यक असते. गुरु कोणत्या रूपात व कधी भेटेल याचा कयास लावता येणे अशक्यच. पहिली गुरु आई, दुसरे गुरु बाबा हे कायम बजावत राहतात आपल्या ज्ञानदानाचे कर्तव्य. पण मग नंतर कळते पण वळत नाही आणि वळलेलं सापडत नाही. अशी गत जेव्हा होते ना, तेव्हा देव होऊन येत असतो तो आपला शिक्षक, तेव्हा देव होऊन येत असतो तो आपला शिक्षक. अज्ञानाच्या या तापाला ज्ञानाचा काढा पाजून जन्मभर निरोगी ठेवण्याचे काम आपले शिक्षक करतात. शिक्षक म्हणजे कोण? शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भात सहित स्पष्टीकरण. शिक्षक म्हणजे अविचारांच्या दर्पास विचारांच्या अत्तराने सुगंधित करणारा अवलिया. तासन तास स्वतःचा घसा कोरडा ठेवून ज्ञानगंगेच्या पाण्याने विद्यार्थ्याची तहान मिटवणारा वाटाड्या. शिक्षक म्हणजे संवेदनशील होतात, चौकडे दिसतो अंधार अंधार आणि फक्त अंधार, अशा वेळी आशेचा किरण घेऊन मनासह आयुष्य लख करण्याचे काम हा शिक्षक करत असतो. आयुष्य लख करण्याचे काम हा शिक्षक करत असतो. ज्ञानदान हे प्रत्येकाचे नशिबी नसते हो. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ही उद्धत भावना छोट्या मनाची माणसं ठेवूच शकत नाही. त्यासाठी सह्याद्री एवढं विशाल मन असणारा शिक्षकच लागतो. सह्याद्री एवढं विशाल मन असणारा शिक्षकच लागतो. आयुष्याच्या कोऱ्या कागदावर सजवतात ते सुरेख नक्षी, आयुष्याच्या कोऱ्या कागदावर सजवतात ते सुरेख नक्षी. गुरुच्या ठाई शिष्य घडती, इतिहास आहे साक्षी, इतिहास आहे साक्षी. बाळांनो, यश अपयश हे आपल्या आयुष्यात येतच नाही, पण त्याआधी तुम्ही एक चांगले माणूस बना असं आपल्याला नेहमी सांगणारे आपले पाटील सर. ज्यांना क्लास चालू असताना डिस्टर्ब होतो पडली जरी एक पिन, ज्यांना क्लास चालू असताना डिस्टर्ब होतो पडली जरी एक पिन, ओ सॉरी शेख सर, वी विल ऑलवेज फॉलो युअर डिसिप्लिन, वी विल ऑलवेज फॉलो युअर डिसिप्लिन. सूर्यकिरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्यकिरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग, गणिताचा अर्थ समजला नसता, गणिताचा अर्थ समजला नसता. लोहार सर, तुम्ही आहात म्हणून कळले चंद्र तारे, तुम्ही आहात म्हणून कळले चंद्र तारे. शेवटी मारून मारून जिद्दीने आठवून घेतलेस तुम्ही पाडे, मारून मारून जिद्दीने आठवून घेतलेस तुम्ही पाडे. संपाल सर, तुम्ही कधी भाषेच्या अलंकारात गुरफळून गोंधळून टाकलेत, तुम्ही कधी भाषेच्या अलंकारात गुरफळून गोंधळून टाकलेत, पण सहलीला नेऊन आपण नेहमी मित्राप्रमाणे
वागलेत, मी मित्राप्रमाणेच वागले. असे हार्डवर्किंग आहेत सगळे आमचे जगदाळे सर, कांदे सर, करळे सर, काळे सर व वसावे सर. हे सर्व टीचर, सर्व मुलांना सांभाळून घेणे हेच त्यांचे फीचर, हेच त्यांचे फीचर. चला मग आपण सर्व ठेवू विज्ञानाचा ध्यास. बाळशंकर मॅम आणि हसगुडे मॅमच्या ज्ञानगंगेने करू देशाचा विकास, करू देशाचा विकास. खरं तर आज मी तुमच्या समोर जे बोललीये किंवा बोलतीये, ह्यात मला लहानपणापासून ह्यात कॉन्फिडन्स आहे, पण तो कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचं आणि त्याला गाईड करण्याचं काम हे फक्त केलं जोशी सरांनी. खरं तर त्यांच्यामुळेच मी आज एवढं बोलू शकते. ते मला नेहमी म्हणायचे कुठला कार्यक्रम असला की अनुष्का उठ वगैरे. मला नेहमी वाटायचं की यार काय सारखं माझ्या पाठीमागे लागतात, पण आज खरंच सर इतकं भारी वाटतंय ना, तुमच्यामुळेच मी एवढं बोलू शकते. तर त्यासाठी खरंच थँक्यू. आणि असंही वाटत होतं की खरं तर सूर्यालाच पंथी प्रकाश दाखवणं, कारण की आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांसमोरच शिक्षकांविषयीच भाषण देणं म्हणजे जरा थोडं दडपण झाल्यासारखंच होतं, पण तुम्ही सर्वांनी मला शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच